सर्व रांगोळी प्रेमींचं आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात तुम्हाला 7 दिवसांच्या 7 सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर 7ही रांगोळ्या एकदम छोट्या-छोट्या आणि सुंदर आहेत. तुम्हाला जमतील अशाच आहेत रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो. आणि आजची रांगोळी, प्रत्येक रांगोळी तुम्ही तुमच्या दारासमोर, देवासमोर किंवा तुळशीसमोर ट्राय करा. खूप सुंदर रांगोळ्या आहेत नेहमीप्रमाणे सारख्याच. तर वेळ न घालवता आपण पहिली रांगोळी बघूया. यामध्ये आपण मोराची रांगोळी काढतो आहोत. पहिली रांगोळी आपली. पहिली आणि दुसरी रांगोळी मोराची आजच्या भागातली. तर मोराची रांगोळी पण बऱ्याच मैत्रिणींना आवडतात. तर त्यांनी नक्की ह्या दोन्ही रांगोळ्या ट्राय करा. खूप सुंदर आहेत. तर तुम्हाला वाटत असेल मैत्रिणींनो, ह्या लाईन्स एवढ्या बारीक कसं काय येतात? तर त्यासाठी तुम्हाला एकदम बारीक रांगोळी वापरायला लागते. तेव्हाच अशा लाईन्स येतात. तुम्ही जर जाड रांगोळी वापरली तर म्हणजे ज्याचं टेक्स्चर असं खूप जाड रव्यासारखं असतं, त्या रांगोळीने लाईन जाड येते आणि बारीक अशी पिठाळ रांगोळी जर वापरली, पिठाळ पण थोडी अशी चरबट रांगोळी पाहिजे, त्याच्याने मग लाईन बारीक येते आणि जेव्हा तुम्ही बोटाच्या चिमटीत रांगोळी पकडतात, ती पण थोडी कमीच घ्यायची म्हणजे लाईन पण बारीक येते. तर ही टिप आहे तुमच्यासाठी, लक्षात राहू द्या. जेव्हा पण तुम्ही दुकानातून रांगोळी आणाल, तर बोटाने रांगोळी चेक करून घेत चला म्हणजे बारीक रांगोळी घ्यायची म्हणजे आपण जे डेलीसाठी ज्या रांगोळ्या वापरतो त्यासाठी बारीक रांगोळी लागते. तर बघा आपली मोराची रांगोळी रेडी झालेली आहे. खूप सुंदर रांगोळी आहे. पुढची पण रांगोळी एकदम पटकन होणारी आहे. तर मैत्रिणींनो, तुमचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्या रांगोळ्यांना, आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळतोय. भरभरून तुम्ही कमेंट्स करताय. खूप छान वाटतंय जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात ना, दिवस एकदम आनंदात जातो माझा. तर अशाच कमेंट्स करत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा, जास्तीत जास्त शेअर करत राहा आणि रोजच्या रांगोळ्या बघण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्ही बघितलंच असेल आता रांगोळ्या बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवते आणि प्रत्येक डिझाइन ही युनिक असते, नवीन असते. तर नक्कीच तुम्ही रोज रांगोळ्या बघत चला आणि तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर या रांगोळ्या ट्राय करत चला. आणि जर तुम्ही रांगोळी काढत नसाल, तर नक्कीच रांगोळी काढायला सुरुवात करा. बऱ्याच अशा मैत्रिणी आहे, ज्या रांगोळी काढत नव्हत्या. ते आपले व्हिडिओ बघून रांगोळी काढायला सुरुवात केली, कारण की रांगोळ्या खूप सोप्या-सोप्या असतात, अगदी कमी वेळात होणाऱ्या आणि तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या असतात. त्यामुळे नक्कीच दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढत चला. आपल्याला अशा कमेंट्स पण आलेल्या आहे, एका ताईंची कमेंट्स आलेली आहे, की 13 ते 14 वर्षांचा गॅप पडला होता रांगोळीमध्ये. पण दरवाजा आपला असा सुना-सुना दिसतो. त्यामुळे त्यांनी पुन्हा रांगोळी काढायला सुरुवात केली. पण त्या म्हणतात, की मला कुठली रांगोळी काढावं सुचत नव्हतं. तर त्यांनी आपल्या चॅनलच्या रांगोळ्या बघितल्या आणि सुरुवात केली पुन्हा रांगोळी काढायला. तर त्यांची ही कमेंट वाचून खूप आनंद झाला होता मला. कारण की रांगोळी ज्यांना रांगोळीची आवड असते ना, त्या मैत्रिणीची गोष्टच वेगळी असते. तर त्यांना रांगोळी काढल्याशिवाय होत नाही आणि त्या उशीर जरी झाला तरी रांगोळ्या काढतात. तर खरंच तुमच्या अशा छान-छान कमेंट्स वाचून खूप छान वाटतंय मनाला पण आणि म्हणजे हेच माझ्या कष्टाचं चीज आहे असं वाटतं मला. तुमच्या कमेंटमधून मला ते कळतंय. तर नक्कीच तुम्ही रांगोळी पण काढायला सुरुवात करा, ज्या मैत्रिणींनी सुरुवात नसेल केलेली. वेळेअभावी नसेल जमत रांगोळी काढायला, पण छोटीशी का होईना रांगोळी काढत चला. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर असं घरामध्ये प्रवेश करताना पण खूप छान वाटतं. असं पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपले डोळे पण असे प्रसन्न होऊन जातात रांगोळीकडे बघितल्यानंतर. तर आजच्या ज्या रांगोळ्या आहे, काही-काही रांगोळ्या 1-1, 2-2 मिनिटाच्या आत होणाऱ्या आहेत. काही देवघरासमोर काढू शकता, छोट्या-छोट्या आहेत. अगदी आपल्या तळहातापेक्षा पण छोट्या-छोट्या रांगोळ्या आहेत काही-काही. शुभचिन्हांच्या वगैरे बऱ्याच रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर नक्की आधीचे व्हिडिओ बघा. कारण की बऱ्याच मैत्रिणींचे मला आता कमेंट्स येतात, की आम्हाला शंखाची रांगोळी दाखवा, आम्हाला गरुडची रांगोळी दाखवा. तर तुम्ही एकदा आपले जुने पण व्हिडिओ चेक करा मैत्रिणींनो. तसा काही प्रॉब्लेम नाही मला पुन्हा काढायला. पण कसं आहे आधी झालेले ते रिपीट नको व्हायला. त्यामुळे मी म्हणते, की तुम्ही आपले जुने व्हिडिओ पण चेक करा. काही रांगोळ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे, काही लाँगमध्ये दाखवल्या आहे. तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल ना मैत्रिणींनो,
तुम्हाला आपल्या डिझाईनसुद्धा पाठ होऊन जातील आणि आपले असे सबस्क्रायबर पण आहेत काही आपल्या चॅनलवर, की त्यांना आपल्या ह्या डिझाईन सर्व पाठ झालेले त्यांनी कुठं बघितल्या ना, तरी पण ते सांगू शकतील का ह्या रांगोळ्या कुणाच्या आहेत ते. तर एवढं तुमचं रांगोळीबद्दल प्रेम पाहिजे. म्हणजे मी सांगते तुम्हाला, की एक आपले असे सबस्क्रायबर पण आहे. समजा मी जर एखाद दिवशी व्हिडिओ टाकला नाही, तर ते मला नोटीस करून देतात, की तुमचा काल व्हिडिओ नव्हता. तर असे लॉयल आपले सबस्क्रायबर आहेत काही-काही चॅनलवर. तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही एकदम अशा सोबत राहतात माझ्या आणि तुम्हाला सर्व गोष्टी रांगोळीबद्दल, आपल्या व्हिडिओबद्दल माहिती असतात. तर तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल, की आपल्या कुठल्या रांगोळ्या आधी झालेल्या आहेत. आपण कुठल्या रांगोळ्या आधी बघितलेल्या आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर ते ठीक आहे, की तुम्हाला माहीत नाही राहणार. पण आता जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर रोज म्हणजे व्हिडिओ बघत चला. म्हणजे तुम्हालाही आपल्या रांगोळ्या बघता येतील. नवनवीन डिझाईन्स दारासमोर काढता येतील. तर पुढची रांगोळी बघा. सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत. 2 लाईन काढून घेतल्या, खाली फूल काढलंय 5 पाकळ्यांचं आणि वरती लाईन्स काढून घेतो आहोत आपण. काही-काही रांगोळ्या अशा असतात, जे नवीन मेंबर्स असतील म्हणजे ज्यांना रांगोळी जमत नाही, त्यांनाही जमायला लागेल अशा असतात. ह्या रांगोळ्या तुम्ही एखाद्या पूजेसाठी पण काढू शकतात. जर वेळ नसेल तर कलर भरून रांगोळी काढायची म्हणजे छान दिसतं आणि सणासुदीसाठी पण काढू शकतात. पुढची रांगोळी 3 ते 2 ठिपक्यांची आहे आणि आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे ही. टोकाला असे ठिपके काढून घेतले व्हाईट कलरमध्ये आणि आतमध्ये पण छोट्या-छोट्या लाईन्स काढून घेतो आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक सुंदर कमेंट करून नक्की सांगा. जुने व्हिडिओ पण नक्की बघा. येणारे व्हिडिओ पण बघत राहा आणि रोज दारासमोर रांगोळी काढत राहा. तुळशीसमोर, देवासमोर काढत राहा. छोट्या-छोट्या रांगोळ्या बऱ्याच अवेलेबल आहेत. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशा सुंदर-सुंदर कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्कीच थोडासा वेळ काढून ठेवा रांगोळीच्या व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्रत्येक रांगोळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार ट्राय करत चला. तर भेटूया झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.